नमस्कार. मार्गशीर्ष महालक्ष्मी व्रत सुरू झाले आहे. 1 महिना रोज रात्री झोपण्यापूर्वी ही कथा ऐका. लक्ष्मीची कृपा होईल. सर्व कठीणातल्या कठीण इच्छा पूर्ण होतील. त्यासाठी आपल्याला महिनाभर ही कथा ऐकावी लागेल. 1 महिन्यामध्ये नक्कीच तुम्हाला सकारात्मक बदल घडून आलेले दिसतील. ही कथा वाचल्यानंतर व्रत संपूर्ण होतं. त्यामुळे पाहूया मार्गशीर्ष महालक्ष्मी व्रताची संपूर्ण कथा मराठीमधून. सौराष्ट्र राज्यातील एक राजा होता. राज्य करत होता. त्याचे नाव भद्रभवा. तो शूर आणि दयाळू, प्रजातिदक्ष होता. त्याला 4 वेद, 6 शास्त्रे आणि 18 पुराणे एवढे ज्ञान होते. या राजाच्या राणीचे नाव होते सुरतचंद्रिका. राणी दिसायला सुंदर, सुलक्षण आणि प्रतिनिष्ठ होती. त्यांना एकूण 8 अपत्ये होती, 7 पुत्र आणि त्यांच्यानंतर झालेली 1 कन्या. राजा राणीने कन्येचे नाव शांबाला ठेवले होते. एकदा देवीच्या मनात आले, आपण राजाच्या राजप्रसादी राहावे. त्याने राजा आणखी सुखी होईल. प्रजेलाही तो आणखी सुख देईल. गरिबाकडे राहिले तर सगळ्या संपत्तीचा तो एकटाच उपभोग घेईल. म्हणून देवीने म्हातारपणाचे रूप घेतले आणि फाटकी वस्त्र परिधान केली. आधारासाठी काठी घेतली आणि काठी टेकत टेकत ती राणीच्या महालाच्या दाराशी आली. तिला पाहताच एक दासी पुढे आली आणि तिने म्हातारीला विचारले, कोण ग बाई तू? कुठून आलीस? काय काम काढलंस? तुझं नाव काय? गाव काय? तुला काय हवं आहे? म्हातारीचे रूप घेतलेली श्री महालक्ष्मी म्हणाली, माझं नाव कमलाबाई. द्वारकेला राहते मी. तुझ्या राणीला भेटायला आले. कुठे आहे ती? दासी म्हणाली, राणीसाहेब महलात आहेत. त्यांना सांगायला गेले तर त्या माझ्यावरच रागवतील. तुला त्या कशा भेटतील? तुझा अवतार पाहून तुला त्या हाकलूनच देतील. तू इथेच थोडा वेळ थांब. म्हातारीला राग आला. ती संतापून म्हणाली, तुझी राणी गेल्या जन्मी एक वेश्याची पत्नी होती. तो वेश फार गरीब होता. त्यावरून त्या दोघांची नेहमी भांडणे होत. नवरा तिला मारहाण करी. या त्रासाला कंटाळून एक दिवस ती घर सोडून गेली आणि जंगलात उपाशी तापाशी भटकू लागली. तिची ती अवस्था पाहून मला तिची दया आली. मी तिला ऐश्वर्य, सुख आणि संपत्ती देणाऱ्या महालक्ष्मी व्रताची माहिती सांगितली. त्याचप्रमाणे तिने ते व्रत केले. तिच्या व्रताने महालक्ष्मी प्रसन्न झाली. तिचे दारिद्र्य संपले. तिचे घर संपत्ती समृद्धीने भरले. तिच्या जीवनात आनंद भरला. मृत्यूनंतर लक्ष्मी व्रत केल्यामुळे ते दोघे पती पत्नी लक्ष्मी लोकात वैभवात राहू लागली. या जन्मी त्यांचा जन्म राजकुळात झाला आहे. देवीच्या रूपाने ती आता राणीपदावर बसली आहे. म्हातारीचे बोलणे ऐकून दासीच्या मनात जिज्ञासा निर्माण झाली. तिने म्हातारीला पाणी दिले, नमस्कार केला आणि म्हणाली, मला सांगाल ते व्रत मी करीन, तेही नेमाने. म्हातारीने दासीला लक्ष्मी व्रताची माहिती सांगितली. ती उठली व काठी टेकत निघणार तेवढ्यात राणी महालातून बाहेर आली. फाटक्या वस्त्रातील म्हातारीला पाहतात ती संतापली आणि उर्मटपणे म्हणाली, कोण ग तू? इथे कशाला आलीस? जा इथून. तिने पुढे होऊन म्हातारीला हाकलून दिले. ती म्हातारी प्रत्यक्ष महालक्ष्मीच होती हे राणीला कळलेच नाही. राणीचा तो उर्मटपणा पाहून देवी महालक्ष्मी तिथे न थांबता स्वस्थानी जाण्याचे ठरवले. राणीचा महाल सोडून म्हातारी निघणार तो एक मुलगा लगबगीने बाहेर आला. ती मुलगी होती राजकन्या शांबाला. तिने येऊन म्हातारीला नमस्कार केला. कळकळून म्हणाली, आजी रागवू नका. माझी आई चुकली. तिच्यासाठी मी क्षमा मागते. मी तुमच्या पाया पडते. राजकन्येचे हे बोलणे ऐकून महालक्ष्मीला तिच्यावर दया आली. तिने शांबाला लक्ष्मी व्रताची माहिती सांगितली. तो दिवस मार्गशीर्ष महिन्यातील पहिला गुरुवार होता. पुढे त्या दासीने लक्ष्मी व्रत केले. तिची स्थिती सुधारली. दासी पण सोडून ती संसार सुखाने करू लागली. राजकन्या शांबालानंही भक्तिभावाने सांगितल्याप्रमाणे महालक्ष्मी व्रत केले. सगळे नियम पाळून दर गुरुवारी तिने व्रत केले. शेवटच्या गुरुवारी उद्यापनही केले. लवकरच शांबालाचा विवाह सिद्धेश्वर नावाच्या राजाच्या मालाधर नावाच्या राजपुत्राशी झाला. तिला राजवैभव मिळाले. लक्ष्मी व्रताच्या प्रभावाने तिचा संसार सुखसमाधानी सुरू झाला. इकडे भद्रश्रव व राणी चंद्रिका यांना हळूहळू वाईट दिवस येऊ लागले. त्यांचे राज्य गेले. त्यांचे सगळे वैभव ऐश्वर्य लयाला लागले. चंद्रिका राणी होती. तिची स्थिती आता बदलली. अन्न पाण्यासाठी ती तरसली. भद्रश्रवाला फार वाईट वाटे, पण तो तरी काय करणार. एक एक दिवस चिंतेने उगवत होता तसाच मावळतही होता.
एक दिवस भद्रश्रवाला वाटले मुलीकडे जावे, तिला पाहावे आणि 4-8 दिवस तिच्याकडे राहावे. त्याचप्रमाणे जावयाच्या राज्यात आला. चालून चालून तो खूप दमला होता, म्हणून थोडा वेळ विश्रांती घेण्यासाठी तो एका नदीच्या काठी बसला. राणीची दासी नदीवर येत होती. तिने भद्रश्रवाला ओळखले. दासी धावत महालात गेली, राजाला बातमी सांगितली. शांबालालाही ते समजले. शांबाला आणि मालाधराने रथ पाठवून भद्रश्रवाला मोठ्या मानासन्मानाने राजवाड्यात आणले आणि आदर सत्कार केला. काही दिवस जावयाचा आणि मुलीचा पाहुणचार घेत भद्रश्रव राजवाड्यात राहिला. आता परत जायचा विचार त्याच्या मनात घोळू लागला. जावयाने त्याला तसे सांगितले. जावयाची संमती दिली. भद्रश्रव परत जायला निघाला. तेव्हा शांबालाने एक हांडा भरून धन पित्याला दिले. तो हांडा घेऊन भद्रश्रव घरी आला. मुलीने धनाने भरलेला हांडा दिला आहे हे ऐकून सूरजचंद्रिकेला आनंद गगनात मावेना. घाईघाईने तिने हांड्यावरचे झाकण काढले. आता पाहते तर का हांड्यामध्ये धन नव्हतेच. तेव्हा फक्त कोळसे महालक्ष्मीच्या अवकृपेने हांड्यातले धनाचे कोळसे झाले होते. चंद्रिकेने कपाळावर हात मारून घेतला. भद्रश्रव हा चमत्कार पाहून चकित झाला. दुःखाचे दिवस संपत नव्हते, दारिद्र्याचे भोग सुटत नव्हते. सूरजचंद्रिकेला एक एक दिवस काढताना जीव मेटाकुटीला येत होता. एक दिवस सूरजचंद्रिकेच्या मनातील लेकीला भेटण्याची इच्छा निर्माण झाली. त्याचप्रमाणे ती लेकीच्या घरी जाण्यासाठी निघाली. तो दिवस मार्गशीर्ष महिन्यातील शेवटचा गुरुवार होता. सूरजचंद्रिका लेकीच्या घरी पोहोचली तेव्हा शांबाला व्रताचे उद्यापन करत होती. शांबालाने आईकडून महालक्ष्मी व्रत करून घेतले. 4 दिवस मुलीकडे राहून सूरजचंद्रिका परत आपल्या गावी आली. लक्ष्मी व्रत केल्यामुळे काही दिवसात त्यांना पूर्वीचे वैभव परत मिळाले. राज्यप्राप्ती झाली. पुढे काही दिवसांनी आई वडिलांना भेटण्यासाठी म्हणून शांबाला माहेरी आली. पण बाप भेटायला गेला असताना शांबालाने कोळसा भरलेला हांडा तरी दिला होता, पण आपल्याला मात्र काहीच दिलं नाही हा राग राणीच्या मनात होता. त्यामुळे शांबालेचे व्हावे तसे स्वागत कुणी केले नाही. राणीने एक प्रकारे तिचा अपमानच केला होता. पण शांबाल्याला आईचा राग आला नाही. ती पुन्हा आपल्या घरी जाण्यासाठी निघाली. निघताना तिने पूर्वी बापाला दिलेला हांडा परत घेतला. त्यात मीठ भरले. तो हांडा घेऊन ती आपल्या सासरी निघाली. स्वगृही आल्यावर मालाधाराने शांबालाला विचारले, माहेरून काय आणलंस? शांबालाने बरोबर आणलेल्या हांड्यात बोट दाखवले. मालाधाराने झाकण काढून आत पाहिले तर हांड्यात मिठाचे खडे. मालाधाराने चकित होत पत्नीला विचारले, हे काय? या मिठाचा काय उपयोग? शांबाला म्हणाली, थोडं थांबा म्हणजे कळेलच. या दिवशी शांबालाने कुठल्याच पदार्थात मीठ घातले नाही. सगळेच पदार्थ आळणे. मालाधर जेवायला बसल्यावर तिने त्याला सगळे पदार्थ वाढले. सगळे जेवण त्याला आळणे लागू लागले. मग शांबालाने पानात थोडे मीठ वाढले. अन्नपदार्थात ते मिसळताच बेचव अन्नाला चव आले. हा मिठाचा उपयोग. शांबाला पतीला म्हणाली. मालधारालाही तिचे म्हणणे पटले. हे महालक्ष्मी व्रत श्रद्धेने आणि मनोभावे करेल त्यांना श्री महालक्ष्मी प्रसन्न होऊन त्यांच्यावर तिची कृपा होईल. पण श्रीमंती आल्यावर सुद्धा माणसाने उतूने नित्यनियमाने महालक्ष्मी व्रत करावे. देवीचे मनन चिंतन करावे. म्हणजे देवी सदैव तुमच्या पाठीशी उभी राहील. तुमची कामना पूर्ण होईल. ही होती मार्गशीर्ष महिन्यातील व्रत कथा. तुम्हाला आवडली का नक्की सांगा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.